कोटगिरीत लोखंडी साकव कोसळून बैलाचा मृत्यू, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला 18 तासात 32,000ची शासकीय मदत. गुहागर तालुक्यातील कोटगिरी येथे भैरीशंकर मंदिरानजीक तिजक नदीवरील लोखंडी साकव कोसळून 8 जनावरे अडकली होती. स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ मदतकार्य करत सर्व जनावरांना बाहेर काढले, मात्र या दुर्घटनेत एका बैलाचा मृत्यू झाला. संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याला प्रशासनाने अवघ्या 18 तासांच्या आत 32,000 रुपयांची शासकीय आर्थिक मदत दिली. कोटगिरी येथील भैरीशंकर मंदिरानजीक तिजक नदीवरील लोखंडी साकव सोमवारी सायंकाळी अचानक कोसळला. त्यावेळी साकवावरून जाणारी 8 जनावरे त्यामध्ये अडकली. दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे सर्व 8 जनावरांना बाहेर काढण्यात यश आले. या दुर्घटनेत दिलीप नारायण लिंगायत यांच्या मालकीच्या एका बैलाचा मृत्यू झाला, तर उर्वरित जनावरे किरकोळ जखमी झाली. पशुवैद्यकीय विभागाने घटनास्थळी आवश्यक कार्यवाही करत जखमी जनावरांवर उपचार केले. तसंच मृत बैलाचे शवविच्छेदन करण्यात आले. बैलाच्या मृत्यूमुळे नुकसान झालेल्या शेतकरी दिलीप लिंगायत यांना प्रशासनाकडून 32,000 रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली. मंगळवारी सकाळी 11:30 वाजता उपविभागीय अधिकारी आकाश लिंगाडे यांच्या हस्ते मदतीचा हा धनादेश लिंगायत यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.